राज्यातल्या मेट्रो शहरातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा। मुंबईकरांसाठी 238 नवीन एसी लोकल दाखल होणार आहेत। त्या मेट्रोपेक्षा आधुनिक आणि आरामदायी असतील अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली। अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातल्या रेल्वे प्रकल्पासाठी 23,926 कोटींची तरतूद करण्यात आली असून सध्या राज्यामध्ये 1,70,000 कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। मेट्रो 4 मार्गिकेतला एक महत्त्वपूर्ण टप्पा आता पूर्ण झालाय। भांडूप इथं 325 मेट्रिक टनाचे 3 स्टील स्पॅन्स यशस्वीरित्या स्थापित करण्यात आले। मेट्रो 4 ही मार्गिका वडाळ, ठाणे, कासारवडवली अशी धावणार आहे। मुंबईमध्ये सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 250 रुपये, कचरा टाकल्यास 500 रुपये, ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण न केल्यास 200 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे। यापूर्वी थुंकणे, कचरा टाकणे, लघुशंका यासाठी प्रत्येकी 200 रुपये दंड आकारला जात होता। मात्र आता दंडाची रक्कम वाढवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला। 10वी आणि 12वीच्या परीक्षांमध्ये पारदर्शकता, शिस्त आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मुंबई महापालिकेच्या शाळांमधल्या परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यासाठी पालिकेच्या शिक्षण विभागाने 13 सदस्यांची विशेष समिती स्थापन केली। विशेष समितीच्या अध्यक्षपदी शिक्षणाधिकारी सुजाता खरे यांची नियुक्ती करण्यात आली। सर्वाधिक लोकप्रिय असलेलं व्हॉट्सॲप आता लवकरच एक सशुल्क सदस्यता योजना सुरू करण्याच्या विचारात आहे। व्हॉट्सॲप बीटा इन्फोनं यासंबंधीचं वृत्त दिले आणि त्यानुसार काही निवडक आणि प्रीमियम फीचर्ससाठी वापरकर्त्यांना ठराविक शुल्क मोजावं लागू शकतं। मात्र ही सशुल्क सदस्यता सर्वांसाठी अनिवार्य नसेल। वादानंतर नागपूरमधल्या नंदनवन परिसरामध्ये कॅफे जाळण्यात आलाय। तरुणांच्या 2 गटामध्ये वाद झाल्यानंतर कॅफेला आग लावल्याची माहिती समोर आली। शेजारच्या 2 दुकानांचे बोर्ड सुद्धा यामध्ये जळाले। म्हाडानं मुंबईतल्या घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे। प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य मिळणार आहे। घरांच्या विक्रीसाठी 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे। घराची किंमत कमीत कमी 31 लाख रुपये असणार। वर्धा जिल्ह्यातल्या अजितदादा यांच्या समर्थक आणि जनतेसाठी अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला। वर्धाच्या इंदिरा मार्केट इथल्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय परिसरात या अस्थि दर्शनासाठी ठेवण्यात आले। प्रचंड गर्दी, सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। कात्रज दूध संघाला अजित पवार नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला। कात्रज दूध संघाच्या संचालक मंडळानं हा निर्णय घेतलाय। अजितदादा पवार दूध संघ असं नाव यापुढे असेल। पुण्यामध्ये दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांना पोलीस आयुक्तांनी तंबी दिली। पोलीस मुख्यालयामध्ये पोलीस आयुक्त अमितेश कुमार स्वतः वाहन चालकांचं समुपदेशन करतात। कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणाऱ्या गोदावरी गौरव पुरस्कारांची घोषणा करण्यात आली। रावसाहेब थोरात सभागृहामध्ये पुरस्कार वितरित होणार आहेत। यात लोकसेवेसाठी अभिनेते सयाजी शिंदेंना, संगीत क्षेत्रातल्या उस्मान खान, नाट्य क्षेत्रातले प्रशांत दामले यांच्यासह इतर पुरस्कार जाहीर झाले। मुंबई सेंट्रलमधल्या सिटी सेंटर कैलाश अपार्टमेंट समोरच्या इमारतीला आग लागली। दुसऱ्या मजल्यावर लागलेली ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचं पथक दाखल झालं। आगीचं कारण अजूनही अस्पष्ट आहे।